उपवास कशासाठी करायचं की नुसतं उपाशी राहणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश नाही. आत्मपरीक्षण झालं पाहिजे. आत्मपरीक्षण याच्यामध्ये काय की मला म्हणजे आपल्यामध्ये सहनशीलता, आपल्यामध्ये ती भूक आणि ते ताण जी आपल्याला जेवढं त्याच्याची वेदना होतात तेवढ्याच वेदना आपल्याला दुसऱ्या गोरगरिबाची ज्याच्याकडं काय नाही ह्याच्यासाठी होतात काय. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो का म्हणताना ह्या महिन्यामध्ये खैरात करण्याचा बी हा एक उद्देश. तकवा आला पाहिजे. तकवा म्हणजे काय माहिती आहे काय? तकवा म्हणजे आपल्यामध्ये कोणाचाही एक वाईट कणसुद्धा आपल्या पोटामध्ये जाता कामा नाही. ह्याच्यासाठी ह्या महिन्यामध्ये रोजाच्या माध्यमातून ती पण करायचं आपल्याला. नमस्कार, आपण पाहता तरुण भारत. आत्ता आपल्याला ह्या महिन्यामध्ये आपल्याला सगळीकडे दिसून येते की रमजानची धावपळ मुस्लिम बांधवांमध्ये दिसून येते आणि इस्लाम धर्मामध्ये जास्तीत जास्त करून रमजान महिन्याला अधिक महत्त्व दिलं जातं. रमजान महिना हा पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा करतात, अल्लाची भक्ती करतात आणि आपले जे वर्षभरामध्ये जे आपल्याकडून काही चुका झाल्या आहेत, काही गोष्टी चुकीच्या घडलेल्या आहेत त्यांची माफी हे अल्लाकडून मागत असतात. आणि ह्यावेळी असं पण मानलं जाते की अल्ला जो आहे तो मुस्लिम बांधवांना किंवा लोकांना क्षमा करत असतो, त्यांच्यावर दया दाखवत असतो. तर रोजाची काय संकल्पना आहे इस्लाम धर्मामध्ये, रमजानला का महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत कादर मलबारी. तर यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत कशा पद्धतीनं हा सगळा रमजान महिना पवित्र मानला जातो आणि कशा पद्धतीने ह्याचं स्वरूप असते. नमस्कार, तुमचं तरुण भारतमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम प्रश्न असा आहे की इस्लाम धर्मामध्ये रमजान महिना हा पवित्र मानला जातो आणि त्याचं एक महत्त्व इस्लाम धर्मामध्ये कशा प्रकारचं आहे काय? जसे इस्लाम धर्मामध्ये 5 फाउंडेशन आहेत. त्यात इमान, नमाज, रोजा, जकात आणि हज ह्या 5 फाउंडरमध्ये 2ना फार महत्त्व आहे, 3ना फार महत्त्व आहे. एक इमान, एक नमाज आणि एक रोजा. आणि रमजान महिन्याचं महत्त्व ह्याच्यासाठी आहे की या रमजान महिन्यामध्ये अल्लाची वाणी उतरत राहिली आणि ती प्रेक्षितांनी हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी ती तोंडपाठ करून ती लोकांपर्यंत पोचायचं काम त्यांनी केलं. ती ईश्वरवाणी आहे, कुणी माणसानं लिहिलेली वाणी नाही. ईश्वरवाणी असल्यामुळं ती ईश्वराची वाणी आपल्या प्रत्येक माणसापर्यंत म्हणजे मुसलमान नव्हे, हा प्रत्येक जगाचा म्हणजे मोहम्मद पैगंबर हे रहमतुल्लिल आलमीन म्हणजे जगासाठी पैगंबर बनून बसवले. हे मुसलमानासाठी नव्हे, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी. तर ह्या रमजान महिन्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे सर्व मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. आपल्या संपूर्ण भारतातच नव्हतं, पूर्ण जगभरात रोजा ठेवलं जातं. तर याच्या मागचा मुख्य उद्देश आणि मुख्य हेतू काय असतो? एक तर रोजा हा फर्ज आहे, ज्याची ताकद ज्याच्यामध्ये अंगामध्ये ताकद आहे आणि तो रोजा करू शकतो आहे त्यानं केलंच पाहिजे. काय त्यानं केलंच पाहिजे कसल्या त्यानं ते रोजा सोडून चालत नाही. आणि एक रोजा जर सोडला तर त्याच्याबद्दल त्याला पेलंटी अशी आहे त्याच्यात 60 उपवास करावं लागतात. नाही तर मग 60 लोकांना जेवण घालावं लागतं, असं त्याची पेलंटी आहे. सर पण ही उपवास कशासाठी करायचं की नुसतं उपाशी राहणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश नाही. आत्मपरीक्षण झालं पाहिजे. आत्मपरीक्षण याच्यामध्ये काय की मला म्हणजे आपल्यामध्ये सहनशीलता, आपल्यामध्ये ती भूक आणि ते ताण जी आपल्याला जेवढं त्याच्याची वेदना होतात तेवढ्याच वेदना आपल्याला दुसऱ्या गोरगरिबाची ज्याच्याकडं काय नाही ह्याच्यासाठी होतात काय. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो का म्हणताना ह्या महिन्यामध्ये खैरात करण्याचा बी हा एक उद्देश आहे की बाबा आपण बी ह्यातनं काय तर 4 पैसे गोरगरिबांना द्यावं. त्याच्यासाठी जकात हा एक माध्यम आहे, ज्याच्याकडे जकाताची ताकद आहे. असे हे म्हणजे सगळ्यात पहिला की आपली मानसिकता जी आहे की स्वार्थीपणाची असेल ती आणि म्हणजे आपल्यामध्ये तकवा आला पाहिजे. तकवा म्हणजे काय माहिती आहे काय? तकवा म्हणजे आपल्यामध्ये कोणाचाही एक वाईट कणसुद्धा
आपल्या पोटामध्ये जाता कामा नाही, ह्याच्यासाठी ह्या महिन्यामध्ये रोजाच्या माध्यमातून ती पण करायचं आपल्याला, ते पण आपल्याला करायचं आहे की बाबा अशा गोष्टी काय आपल्याकडून होता कामा नाही. पण त्याच्यात महत्त्वाचं आहे रमजान महिन्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की त्यात 3 टप्पे आहेत. पहिले जे 10 दिवस आहेत ते रहमत म्हणजे काय, अल्लाची करुणा. आज 10 दिवस ती अल्लाची करुणा राहते. म्हणजे त्या करुणामध्ये त्यानं दुआमध्ये लागणं, सकाळी पहाटेचं 4 वाजता उठून ती तहज्जुदची नमाज पडणं, ह्या दुआला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. दुआला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. दुआमध्ये तुम्ही जेवढं मागशिला तेवढं तो देण्यासाठी बसलेला आहे. त्यानं म्हटलेलं आहे मी बसलेलो आहे आता तुम्हाला द्यासाठी. ह्या टायमाला मी बितानासनी सगळं मोठमोठे सैतानासनी कैद केलेलं आहे. आता तुम्ही माझ्याकडे जे मागाल मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न राहा, तुम्ही मेहनत करा. नाही केला तर तुम्हाला त्याची काय मिळणार नाही असं आहे त्यात. पण हे महिना ह्या 10 दिवसात आहे की नाही अल्लाची करुणा रहमत, म्हणजे त्यासाठी अल्लाहुम्मा रहमना रहमतिका या रहमान, ही दुआ आहे 10 दिवस. मग दुसरा टप्पा त्याचा आहे मगफिरत म्हणजे काय, मगफिरत म्हणजे की माफ आपण केलेल्या कृत्याची ती आठवण करणे. मी आईला किती त्रास दिला, मला शेजाऱ्यांना मी किती त्रास दिला, कुणाच्याबद्दल मी काय वाईट वेचलो, कुणाला मी धोका दिलो काय, मी कुणाचे 5 पैसे खाल्लो काय, ह्या सगळ्या गोष्टीला त्यांना आठवण करून त्याची दुआ मागून त्या ईश्वराकडं अल्लाकडं माफी मागावी लागते. माफी अंतकरणापासून, माफी बी अंतकरणापासून पाहिजे. नुसता महिना आला आहे आणि माफी मागायची सोडे ये रे माझ्या मागल्या ताकाने चांगल्या असं काय गोष्टी होता कामा नाही. अंतकरणापासून ती गोष्टी सोडल्या पाहिजेत. आपल्याला परत आपल्यापासून ते होता कामा नाही. याच्यासाठी त्यानं ते तौबा म्हणतात, तौबा माफी अंतकरणापासून माफी मागायची त्याच्याकडं. परत माझ्याकडं एक गुन्हा होणार नाही, मला त्याची ताकद दे, मला शक्ती दे, मी चांगलं वागीन, सगळ्यांच्याबरोबर माझी सद्भावनेनं राहीन आणि हे काम मी करेन. आणि इमान, रोजासह इमान बी आहे. इमान काय आहे की आपल्या देशाबरोबर प्रत्येक माणसाची निष्ठा असली पाहिजे, त्याच्या मालमत्तेचं रक्षण असलं पाहिजे. हे आपलं करणं परम कर्तव्य आहे. आणि देशाची निष्ठा नसेल तर त्याचा इस्लामशी आणि मोहम्मद पैगंबराशी काहीही संबंध नाही. मोहम्मद पैगंबरांनी स्वतः म्हटलं आहे, ज्या मातीमध्ये रोळला, ज्या मातीमध्ये लहानाचा मोठा झालास, ज्या मातीचं तू कण खाल्लास, जर त्या मातीशी तू वफादार नसेल तर तुझा माझ्याशी आणि माझ्या इस्लाम धर्माशी कुठलाही संबंध नाही. म्हणजे आपण आपल्या देशाची एकनिष्ठ राहिलं पाहिजे. बरं, आपल्यावर काही लोक वाईट नजरेनं बघतात, काय उद्देश करतात, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आपल्या देशाची एकता आणि अखंडता कशी टिकल ह्याच्याकडं जास्त आपण लक्ष द्यावं. आणि जी माणसं वाईट कृत्य करतात त्यांच्यासाठी दुआ मागायची, ह्याला त्यासनी सद्बुद्धी दे, त्यासनी चांगलं विचार करायची ताकद दे आणि त्यांच्यामधलं वाईट तू काढून टाक, ही दुआ मागायची असते. त्याच्यासाठी बददुआ करायची नसते. चांगलं, त्यासाठी चांगलं योचायचं. कधी बी चांगलं योचलं तर मग आपलं चांगलं होतं आहे. आपण जर दुसऱ्याचं त्याचं वाईट होऊन दे आणि हे आहे असं होत नाही. असं अल्लाला पसंत नाही, ईश्वराला पसंत नाही त्या गोष्टी. ह्या गोष्टी बिलकुल नाही. आणि रमजानमध्ये हे तंतोतंत पाळलं पाहिजे. म्हणजे माणसामध्ये तकवा म्हणजे काय, चांगलं जगण्याचं एक साधन काय असेल तर ते रमजान महिना आहे. त्या रमजान महिन्यामध्ये माणसानं आपला हात चांगल्या पद्धतीनं, आपले डोळे चांगल्या पद्धतीनं, कान चांगल्या पद्धतीनं, तोंड चांगल्या पद्धतीनं, पाय चांगल्या पद्धतीनं हे काम केले पाहिजे. विचार करताना, बघताना, ऐकताना, बोलताना, चालताना, हातानं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्या व्हायला लागल्या तर व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी ईश्वराकडं मागायला पाहिजे. म्हणताना परमेश्वरानं दिलेले 360 अवय जोड आपल्या आयुष्यात दिलेले आहेत. त्या प्रत्येकाचा दुआ जर घ्यायचा असेल तर ह्या माध्यमातूनच तो माणूस हे गोष्ट शक्य करू शकतो आहे, नाहीतर हे करू शकत नाही. म्हणताना उपास म्हणजे नुसता भुकं राहण्याचा उपास नाही, आपल्या सगळ्या कर्तृत्वाचा उपास आहे. की मी कुणाबरोबर वाईट बोलणार नाही, कुणाला शिवी देणार नाही, मी कुराणचं वाचन करेन, मी चांगलं बघीन, सगळ्यासाठी चांगलं विचीन, हे सगळी पण त्यानं करायचं आहे. आणि अहद म्हणजे निश्चय आपण करायचा की परत मी या वाईट कृती काय
करणार नाही. ह्याच्यासाठी हे रोजा अशा पद्धतीनं त्यानं केला. आणि एक रोजाचं महत्त्व काय माहिती आहे काय, जो माणूस 30 दिवस जो उपाशी राहतो ह्याला सायन्सची जोड आहे, सायन्सची जोड आहे. 30 दिवस जो माणूस उपाशी राहतो त्याच्यामध्ये कॅन्सर आणि मोठमोठ्या आजारांचे जे विषाणू असतात ते विषाणूला खलास करण्याची प्रक्रिया ह्या रोजामध्ये आहे, ह्या उपासामध्ये आहे की ह्याची प्रक्रिया आहे. तो दिवसभर उपाशी राहतो. हां, दुसरी एक गोष्ट आहे, ती रोजा सोडल्यानंतर, आणि त्याचं नाव बी आहे माझ्याकडं, बहुतेक ज्यानं सांगितलं आहे त्याचं नाव बी मला आहे आठवण येणं, योशिनोरी होशोमी, जपानी वैधानिक ह्यानं सांगितलं आहे काय की ह्यो माणूस जर उपाशी राहिला तर ह्याचे जेवढे तुमचे कॅन्सरचे विषाणू असतील, मोठमोठे आजारचे विषाणू असतील, हे मारायची शक्ती ह्या रोजामध्ये आहे. त्यांनीसुद्धा सांगितलं आहे. म्हणजे याच्यापासून फायदे आपल्या सायन्सच्या दृष्टिकोनात आपल्या आरोग्याचे बी फायदे याच्यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणताना हे करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. एक रोजा हे झालं. मग रोजाच्या महिना संपल्यानंतर ईश्वरानं मग ईद आहे, ईदचा पहिलो आहे. मग दुसरा मगफिरतचा झाला, मी तुम्हाला सांगितलं. मग तिसरा जे पार्ट आहे तो खलासी. त्याला म्हणजे नरकापासून सुटकार आणि स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे शेवटचे 10 दिवस. मग ते ईश्वराकडे ते मागायचं आहे, अल्लाह जहन्नम की आग से मुझे पनाह दे आणि जन्नतुल फिरदौस में मुझे दाखला दे. म्हणजे मला नरकापासून वाचू, त्याच्या आगीपासून वाचू, आणि मला स्वर्गामध्ये तू मला चांगल्या स्थानी मला जागा दे. हे ते 10 दिवस मागत असतो. याला दुआला लई महत्त्व आहे, दुआला लई महत्त्व आहे, माफी मागायला लई महत्त्व आहे. हे ह्या महिन्यात माणसानं काटेकोरपणे करावं. कोणाच्याबद्दल वाईट बोलू नये, जास्तीत जास्त गोरगरिबांना मदत करावी, त्याला जास्तीत जास्त द्यावं, कुणाला तुच्छ नजरेनं बघू नये. आणि आयुष्यभर ह्या महिन्याचा फार मोठा महत्त्व काय असेल, आयुष्यभर त्यानं येणाऱ्या दारात कोण बी येणाऱ्या माणसाला तुच्छ नजरेनं बघू नये, 5 पैसे का होताना देऊ नये. आणि एखादा आला आपल्या दारात, आपल्याकडं काय नाही, बाई मला माफ कर, आज माझ्याकडं काय नाही, असं सांगून पाठवा. त्याला वाईट बोलू नका, त्याला तुच्छ नजरेनं बघू नका, की ही सुद्धा अल्लाचे बंदे आहेत. काय ईश्वरानं त्याला आपली एक्झाम घेण्यासाठी पाठवलेलं असलं तर त्याला पाठवलं, एक्झाम बघूया, जा हे किती तुला हे करतो आहे बघूया. तर ह्याच्यासाठी सुद्धा आपण हे सगळं पाळणं अत्यंत गरजेचं आहे. मग झाला हा रमजानचा पूर्ण महिना, रात्रभर उठणे, तहज्जुदची नमाज पढणे, जप करणे, ईश्वराला बार विनवण्या करून त्याला मनवणे, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शेवटी तुम्हाला एक दिवस येतो तो ईदचा. ईद म्हणजे त्यावेळी परमेश्वर काय म्हणते, तू आता सगळं केलं आहेस, आता तू माझ्याकडं माग, मी तुझ्या देण्यासाठी बसलेलो आहे. मग त्याच्यासाठी रस्त्यामध्ये दूध बी असतात, त्याच्यासंगत हात आंदोलन बी करतात, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. आणि मग ईदगामध्ये येतो आणि ईदगामध्ये नमाज झाल्यानंतर त्यानं ती दुआ मागायची असते. त्या दिवशी रोजा नाही, त्यात रोजा ठेवू शकत नाही, हराम म्हटलेला आहे. ईदच्या दिवशी खुशी, त्या दिवशी खुशी, रमजानची खुशी आहे ती. मग त्या खुशीमध्ये तुम्हाला परमेश्वर लई काय काय देणार आहे. मग त्या दिवशी तुम्ही घरामध्ये चांगलं बनवा, गोरगरिबासनी बी द्या, आपण बी गोड खावा, असं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. रमजान फार महत्त्वाचा महिना आहे. याच्यामध्ये कुराणचा सराव जास्त होतो. कुराणचा बारकी मुलं कुराण तोंडपाठ करतात आणि ते कुराण त्या रमजानमध्ये जो वर्षभर कुराण त्याला ऐकायला मिळत नाही, करत नाही, रमजानच्या महिन्यामध्ये तर निदान तो 30 दिवस आपला ते कुराण वाचत असतो हाफिजी आणि तो ऐकत असतो. त्याला ते सुद्धा त्या निमित्तानं ती 6,000 किती आहे, किती आहे, 6 लाख किती अक्षर आहेत, त्या सगळं त्याला ऐकायला मिळतं. आणि कुराणाची ती ईश्वरवाणी त्याला ऐकायला मिळते. ह्यात फार मोठा त्याला समाधान वाटतं. म्हणताना तो तरावीला महत्त्व दिलं गेलेलं आहे. तरावीची नमाज महत्त्व आहे. आणि नमाजसुद्धा काय आहे, नमाजसुद्धा एक असा एक तुम्हाला नमाज एक अशी वस्तू आहे, त्याच्यामध्ये आपल्या 360 आपल्या बदनमध्ये जे अवयव आहेत त्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये व्यायाम आहे. खास करून डोक्याचा.
डोका ज्यावेळी जमिनीला आपण टेकतो त्यावेळी त्याच्यामध्ये जी रक्तवाहिनी जी आहे कुठे तटच असेल तर ते न तटण्यासाठी काम करायचं काम ते डोकं टेकण्यामध्ये करत असतं. ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मग आपले हात टेकणं, त्याच्याकडं मागणं, नाक रगडणं, हे ईश्वराला दया येण्याच्या गोष्टी आहेत. ह्या दया येण्याच्या गोष्टी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. पहिले आपल्या पायाचे जोड, आपल्या हाताचे, सगळं अंगाचा आपला व्यायाम याच्यामध्ये आहे. म्हणताना ह्याला फार मोठा महत्त्व आहे. रमजान एक अशी गोष्टी आहे की सोशल मीडियावर लोक काय पाहिजे आपल्या मनाचं त्याच्यात घालू शकत नाही. जे कुराण वाणी असेल त्याच्याशिवाय दुसरं काय तो करू शकत नाही. आपल्या मनानं काय करू शकत नाही, जेणेकरून दुसऱ्या समाजाला त्याचा तिरस्कार येईल, आणि त्याच्या भावना भडकेल. लोकांच्यामध्ये प्रेम, सद्भावना कसं निर्माण होईल ह्या गोष्टी जास्तीत जास्त त्यानं त्या सोशल मीडियावरून लोकांना केलं तर ते सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे. रमजान निमित्त आम्ही एवढंच सांगू इच्छितो की हे सगळं रमजान नुसता ह्या माझ्यासाठी नाही, मी सर्व जगाच्या प्रत्येक माणसासाठी मी दुआ मागेन की बाबा आमचा प्रत्येक ह्या जगातला आणि आमच्या देशाला अखंडता, एकता, बंधुत्व हे आमच्यामध्ये टिकून राहून दे. आमचा देश सुजलाम सुफलाम होऊन दे आणि आमच्यामधली भेदभावना जी निर्माण झालेली आहे ती संपुष्टात येऊ दे. आम्ही एक संघ राहू. जसं देश स्वतंत्र करताना आम्ही एक संघ झालो होतो तसं हे देश एक संघ नेण्यासाठी सुद्धा आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि प्रेमानं राहिले पाहिजे. आणि धर्माच्या नावावर कुणी बी भांडणं करू नये. आणि हे सगळ्यात मोठा मी संदेश देतो, कुठल्याही धर्मानी कुणाच्याही धर्माला नावं ठेवण्यासाठी सांगितलेलं नाही. आणि इस्लाम धर्मामध्ये कुराणमध्ये एक वाक्य लिहिलेलं आहे, तो कुराणचा तिसरं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये 30 पानाचं पुस्तक आहे ते. त्याच्यामध्ये तिसरं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या 256व्या ह्याच्यामध्ये अध्यायामध्ये लिहिलेलं आहे सूरे बकरामध्ये, क्या इकरा फिद्दीन, कुणालाही जबरदस्तीनं धर्मामध्ये समाविष्ट करता येणार नाही, हे आमच्यात लिहिलेलं आहे. एखादं लग्न बी करत असेल, कोण प्रेमविवाह बी करत असेल तर त्यालासुद्धा आम्ही मान्यता देत नाही. का देत नाही? तू लग्नापुरता आणि त्या पोरगीसाठी जर मुसलमान होणार असेल तर हे आम्हाला मान्य नाही. तू त्या ईश्वराला ओळखलं पाहिजेस, ईश्वराच्या सर्व करणीला ओळखलं पाहिजे. त्या मोहम्मद पैगंबराच्या असेल, कुठल्या तर अनेक धर्माच्या असेल, त्या सगळ्या गोष्टीचा तुला अभ्यास असला तर धर्म त्यानं स्वीकारण्यामध्ये तर नाही तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. मग तुम्ही नावासाठी लग्न करणार आणि चैनी करत फिरणार, आयुष्य तुमचं बर्बाद करणार, याचा काय उपयोग होणार नाही. आयुष्य जगायचं असेल, चांगलं राहायचं असेल आणि माणुसकी, एकता, बंधुता हाच आमच्या रमजानच्या माध्यमातून शिकवण देतो. गोरगरिबाला मदत करणं आणि गरिबांना सारखा त्यांच्या पाठीशी राहणं. म्हणतानाच आज आम्ही त्या रमजानच्या निमित्तानं तुम ज़मीन वालों पर रहम करो, आसमान वाला तुम पे रहम करो म्हणताना ह्याच उद्देशानं आम्ही 550 लोकांना आज मदत करत आहोत. असे ग्रासलेल्या लोकांना ह्यांची आणि कुणाची गरज असेल त्यांची बी गरज काढत आहे. रमजान महिन्यामध्ये उपवास जे केले जाते त्यामध्ये सूट कोणाकोणाला दिली जाते काय? त्याच्यामध्ये आता जास्त कोण आचारी असेल, ज्याच्यामध्ये उपवास ठेवायची ज्याच्यामध्ये क्षमताच नाही, ताकदच नाही, तो उपवास ठेवू शकत नाही. सचपण त्याची ती कमजोरी कमी झाल्यानंतर त्याची पेलंटी त्याला द्यावीच लागणार. जसं की मी तुम्हाला सांगितलो, 60 लोकांना जेवण किंवा 60 उपवास ठेवायला त्याला लागतात. एखादा उपवास ठेवतो आणि ठेवल्यानंतर त्याचा आजार वाढण्याची शक्यता आहे तर त्यानं उपवास ठेवू नये, बिलकुल ठेवू नये. सचपण त्याचा आजार वगैरे ती कमजोरी दूर होत असेल तर त्यानंसुद्धा ती पेलंटी दिली पाहिजे. आणि दुसरा मुसाफिर, आता आपण प्रवास करणार आहोत, कुठे जाणार आहोत, बाहेर गावाला काय धंद्यानं जाणार आहोत, त्याला माफ आहे, त्याला उपवास माफ आहे. आणि त्यानं बी जाग्यावर आल्यानंतर त्यानं बी ती पेलंटी दिली पाहिजे. हे झालं. आणि वयोवृद्ध माणसाची ती एक माफ आहे, त्यासनी नाही. त्यासनी काय दिलेलं आहे,
फिदिया 1 किलो 750 ग्राम गहू गरिबांना देणे एका उपासाचं, असे त्याने 30 उपासाचं ते दिलं पाहिजे. आणि म्हणजे गरोदर बाई आणि दूध पाजणारी आई ह्यालासुद्धा त्याच्यामधून सूट दिलेली आहे की ह्या लोकांनी हे रोजे वगैरे त्यांनी करू नये. पण पेलंटी त्याची वयोवृद्धला सोडून बाकी पेलंटी त्याची दिली पाहिजे. शेवटचा प्रश्न असा आहे की रमजान महिन्यामध्ये खास करून तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल या रमजानच्या सगळ्या पार्श्वभूमीला एकंदरीत? मी तरुणांना हे संदेश देऊ इच्छितो की त्यांनी सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअपवर ह्या भानगडीमध्ये न पडता त्यांनी आपलं जास्तीत जास्त जीवन शिक्षणाकडं वळवावं, आपलं शैक्षणिक जीवन चांगलं करावं आणि धार्मिकदृष्ट्या आपले आचरण चांगले करावे. आणि सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअपवर जेवढं चांगलं आपल्याला देता येईल तेवढंच द्यावं. वाईट असेल तर लगेच पुसून टाकावं, त्याच्या भानगडीत पडू नये. आणि आपला सद्भावना कसे टिकेल ह्या सोशल मीडियावरनं सुद्धा प्रत्येक मुलांना आणि प्रत्येक तरुणाचा विचार करावा आणि मुलांनी ह्याचं पथ्य पाळावं. आणि ह्या तरुणांनासुद्धा मी सर्व जाती धर्माच्या तरुणांना ईदच्या शुभेच्छा देतो. आणि व्हॉट्सअपच्या चुकीच्या भानगडीपासून सगळ्यांनी वाचवं अशी अल्लाचरणी प्रार्थना करतो. तर नक्कीच आता ह्या पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये आपल्याला कादर मलबारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे एक प्रेरणादायी असं सांगितलेलं आहे की रमजान महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नयेत. आणि त्याचबरोबर ज्या इस्लाम धर्मामध्ये बाकीचे नमाज वगैरे ज्या अल्लाकडून येणारे मापे, त्यानंतर त्यांचे मोहम्मद पैगंबर अल्लाचे जे प्रेषित होते यांनी कशाप्रकारे लोकांना एकजूट करून आपल्याबरोबर घेऊन इस्लाम धर्म हा पुढे नेला याची संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे. कॅमेरामॅन सूरज पाटीलसोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.